हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये एका जहाजावरती झालेल्या हल्ल्यात पुण्यातील हेरंब करमरकर या अभियंत्यांचा मृत्यू झालाय। हेरंब करमरकर हे मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होते। MVGFS गॅलेक्सी या नौकेवरती ते काम करत होते। ही नौका ओमानच्या सागरी हद्दीतून जात असताना रविवारी पहाटे 3:30च्या सुमारास या नौकेवरती हल्ला झालाय। नौकेवरील 24 पैकी 23 जणांची त्यानंतर सुटका करण्यात आली, मात्र हेरंब यांचा मृत्यू झालाय। मृत्यूपूर्वी काही मिनिटं म्हणजेच रात्री 2:50 त्यांचं कुटुंबियांसोबत शेवटचं बोलणं झालेलं होतं। काल हेरंब करमरकर यांचे नातेवाईक रवींद्र टंडन यांना घटनेबद्दल कळवण्यात आलेलं आहे। आणि फॉरवर्ड सिमेंस युनियन ऑफ इंडियाचे महासचिव मनोज यादव आपल्यासोबत सध्या फोन लाईनवरून आहेत। मनोजजी नमस्कार। अतिशय दुःखद अशी ही घटना आहे, आपल्यापर्यंत नेमकी काय माहिती आहे आणि कुटुंबियांना कळवण्यात आलंय का? नमस्कार. हो, हा आता सतत मागच्या 2 महिन्यापासून आपल्या समोर आपण प्रत्यक्ष बघत आलो आहे की किती नाविकांना, किती खलाशी लोकांचा जीव गेला या सगळ्या कॉन्फ्लिक्टमध्ये। आणि कालची जी 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 घटना आहे, जी रविवारची जी घटना आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 60 तास लागले तिथे कोस्ट गार्डला ते बॉडी रिकव्हर करण्यासाठी। आणि काल दुपारनंतर त्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आलं की त्याची मॉर्टर सापडलेली आहे। पण ही परिस्थिती फक्त करमरकरवर नाही, तर आता जवळजवळ 9 नाविक जे खलासी आहेत, फेब्रुवारी पासून आतापर्यंत त्यांची हत्या झालेली आहे। आणि आमचा जो संपर्क कुटुंबचे जे प्रमुख आहेत त्यांच्या संपर्कात आम्ही होतो सुरुवातपासून, आणि ते इंडियन एम्बॅसीचे संपर्कात पण होतो। आता पुढची कारवाई त्यांची जी ऑटोप्सी झाल्यानंतर ती मॉर्टर रिमेन भारतात परत येण्याची जी शक्यता आहे पुढच्या 2-3 दिवसात येईल असं शक्यता आहे। बर मनोजजी, या सगळ्याच संदर्भामध्ये भारत सरकार काही कठोर भूमिका घेताना दिसत नाहीये आणि त्यामुळे तुमच्या युनियन तर्फे काही मागणी करण्यात येते का? आपण वारंवार भारत सरकार समोर हा विषय मांडलेला आहे की सेटाबेलोवरती जो हल्ला झाला होता त्यासोबत जिथे युनायटेड नेशन US नेव्हीने जो हल्ला करून भारतीय लोकांचं कत्ल केला होता, त्यानंतर आता इराण IRGC तर्फे जो हल्ला झालेला आहे त्या संदर्भात आपण भारत सरकारकडून मागणी केली की त्यांनी एक कठोर भूमिका घ्यावी आणि डायरेक्ट इराण आणि US बोलणी करावं। कारण युनायटेड नेशन पण या सगळ्या गोष्टीमध्ये हातबड दिसतोय आणि ते काही करू शकत नाही। फक्त ते कंडोलन्स आणि ते तिथे रेकग्नाइज करताय की जे होतंय ते चुकीचं होतं, पण कुठलीही गाईडलाईन किंवा कुठलाही बंधन त्या तिन्ही देशावरती आणत नाही। हा जो युद्ध होता सुरुवातीला न्यूक्लिअर वेपन शोधण्यासाठी सुरू झाला, त्यानंतर आता हा पूर्णपणे जे कमर्शियल वेसल आहेत किंवा जे खलासी आहेत त्यांच्या जीवापर्यंत पोहोचलेला आहे। तर त्याच्यामध्ये परत आम्ही भारत सरकारकडे विनंती केली आहे की आता बस झालं। दर दिवशी सकाळी एक नाविकांची हत्या म्हणून अशी खबर आपल्या समोर येत आहे। तर आता काल बातम्याचा प्रसार माध्यमातून आम्हाला पण कळलंय की इराणला भारत सरकारने तलब केलंय। पण मला असं वाटतं की एक कठोर भूमिका जोपर्यंत भारत घेत नाही, आपले जवळजवळ 15,000 वर खलासी त्या समुद्रात आहेत आणि त्यांचा जीव धोक्यात आहेत। नक्कीच। धन्यवाद मनोजजी, आमच्याशी बातचीत केलीत याबद्दल आभार आपले। थँक्यू।